आज मुंबईच्या महापौरांच्या नव्या बंगल्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण फार कमी लोकांना माहितीये की महापौरांचा अधिकृत बंगला एकेकाळी बिकानेरच्या राणीचं निवासस्थान होता. मग तो दादरवरून थेट राणीबागेत कसा पोहोचला? चला जाणून घेऊया. सुरुवात झाली 1928 मध्ये. दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीजवळ उभारलेली ही भव्य वास्तू मुळात बिकानेरच्या राणीचं अधिकृत निवासस्थान होतं. स्वातंत्र्यानंतर 1962 मध्ये मुंबई महानगरपालिकेनं ही मालमत्ता विकत घेतली आणि 1964 मध्ये डॉक्टर B.P. देवगी हे येथे राहणारे पहिले महापौर ठरले. पुढील तब्बल 5 दशकं मुंबईतील अनेक महत्त्वाचे राजकीय निर्णय याच ऐतिहासिक बंगल्यातून घेतले गेले. मात्र 2017 मध्ये या बंगल्याच्या इतिहासाला मोठं वळण मिळालं. या वास्तूचं रूपांतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकात करण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे मूळ हेरिटेज इमारत आणि एकही जुने झाड न तोडता जमिनीखाली 11 मीटर खोल अत्याधुनिक संग्रहालय उभारण्यात आलं. मग प्रश्न पडतो, महापौर कुठे गेले? त्यांचं नवीन अधिकृत निवासस्थान बनलं भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, म्हणजेच राणीबागेतील 1931 मध्ये बांधलेला हेरिटेज बंगला. मात्र आता महापौरांच्या बंगल्याभोवती नॉईज बॅरियर पॅनल्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावर विरोधकांनी आधीच्या महापौरांना आवाजाचा त्रास होत नव्हता, मग आता का, असा सवाल उपस्थित केला. मात्र महापौर रितू तावडे यांनी हा खर्च बंगल्यासाठी नसून प्राणी संग्रहालय आणि उद्यान विकासाचा भाग असल्याचं स्पष्ट केलं. तुमच्या मते हा निर्णय खरोखरच आवश्यक आहे का, की हा फक्त अनावश्यक खर्च आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.